कृष्णा कृष्ण बोंगे मी भोसे ॲग्रो प्रोड्युसर कंपनीकडून कर्ज घेण्यासाठी सर्व कागदपत्रे मी भोसे ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या मालक अनवर बाबूलाल शेख यांच्याकडे दिली व ते म्हणाले तुम्हाला तुमचे कर्ज मंजूर करतो, पण माझं कर्ज त्यांनी मंजूर केलेलं नाही आणि आम्हाला म्हणाले ते की तुमचं कर्ज मंजूर झालेलं नाही व परस्पर त्यांनी ते पैसे घेऊन आमची फसवणूक केली. तर असे आमच्या गटामध्ये सर्व त्या भोसे ॲग्रो प्रोड्युसर गटामध्ये 248 सदस्य आहेत. त्या सर्व सदस्यांची कुणाला पहिला हप्ता दिला, कुणाला दिलाच नाही, अशा स्वरूपाचं प्रकरण घडलेलं आहे. तर याची पूर्ण चौकशी व्हावी. 248 जणांचे 1,40,000 4 कोटीच्या आसपास फसवणूक झाली. तर आम्हाला न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. जर आम्हाला नाही न्याय मिळाला तर आम्ही तहसील कार्यालयासमोर जाऊन आत्मदहन करू 12 तारखेला. मनीषा कृष्णा भोसे ॲग्रोच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली. तर आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमच्या माळी पांढरेवाडी आमच्या नावाखाली कर्ज उचललं त्यांनी आम्हाला 1 हप्ता माझ्या नावावर काढा दिला बँकेत आणि मग त्या नावावर बी हप्ता आला आणि काय नाही फसवणूक केली. आम्हाला नोटीस येते ते पैसे भरा म्हणून त्या दिवशी आम्हाला 5-5 कोटीची नोटीस दिले ते. किती आहे कर्ज? किती आहे तुमच्यावर कर्ज? किती त्यांची काही 15 नावावर आहे तेवढं दाखवून 15 सुनीता विष्णू बेंडे. हां आम्हाला कर्ज पहिलं 60,000 रुपये दिलं, 70 दिलं, त्यातलं 10,000 आपल्या ह्याला दिलं महाराजाती खर्च घेतला आणि परत 60 दिलं, परत पैसे दिले नाहीत आम्हाला. दुसरं मिळायचं 17,000 तर दिलंच नाही तर त्याने. आम्हाला घर नाही, दार नाही, काय नाही. आम्ही रोज मजुरीला जातो. 11 लाख रुपये भरायचं कशाने आमचं. त्यांच्या बसणं आमच्याला हिनवर साहेबापासनं अनवर साहेबापासनं माझ्या पोराला धोका आहे. आणि सोमनाथ ठिटे ह्याच्यापासून सुद्धा आमच्या माझ्या पोराला धोका आहे. सोमनाथ ठिटेनं संतोष ठिट्यानं सुद्धा पासून धोका आहे माझ्या पोराला, मुलाला. धमकी टाकते ती, दाब देते ती. मोबाईल पैसे मागितले की ह्याला टाकते ती बंद. पोलीस स्टेशनला हे केलं सांगितलं नाही का? मी पोलीस स्टेशनला सांगितलेलं आहे. हां, परत ती बघूच म्हणते ती काय सुद्धा इलाज नाही ना, गपची बसली, मोबाईल बंद करून टाकते. असं याने गप बसा वाटते त्यांना समजायला. हे प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी बरेचसं करावं लागेल. काम चालू आहे त्यांची. हां.